Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson, The Ugly Duckling. Lesson number 90 from standard 4th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4th स्टँडर्डचा लेसन नंबर 19 द अगली डकलिंग हा धडा अभ्यासणार आहोत. अगली डकलिंग, डकलिंग मीन्स बेबी डक. ओके. आणि अगली म्हणजे नॉट व्हेरी ब्युटिफुल, म्हणजेच दिसायला सुंदर नसणे. नॉट अट्रॅक्टिव्ह. ओके, म्हणजे सुंदर नसणारा. तर डकलिंग म्हणजे या इथे आपल्याला सांगितलं की डकचं एक बेबी आहे की जे दिसायला चांगले नाही. याच बेबीची ही स्टोरी आहे. सो लेट स्टार्ट द लेसन. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. ही जी मदर डक आहे तिला जे न्यू 6 डकलिंग होते त्यांच्यावर फार गर्व होता. दे वेअर सॉफ्ट, फ्लफी अँड येलो. ते सॉफ्ट होते, येल्लो होते आणि फ्लफी. फ्लफी मीन्स कवर विथ सॉफ्ट अँड लाईट फर. छान फर होती त्यांच्यावर. सच फाईन लिटिल डकलिंग्स. आणि खूपच छान असे ते बेबी डक होते. बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असणार हा जो 7th डकलिंग आहे इथे बघा. ओके, तो दिसायला कसा होता तर खूपच डिफरंट होता. खूपच कसा होता तो वेगळा होता. इट वॉज बिगर अँड इट्स फिदर वेअर ग्रे अँड शॅगी. शॅगी मीन्स हॅव्हिंग लॉंग, थिक अँड रफ हेअर ऑफ फर. त्याचे जे फर होती ती सुद्धा कशी होती, रफ होती. इट लुक सो अगली. आणि हा जो 7th बेबी डक होता तो खूपच दिसायला वेगळा होता. इथे चित्रातही आपल्याला तो दिसतोय. आकाराने मोठा होता आणि त्याचे फिदर्स पण ग्रे रंगाचे होते आणि शॅगी होते. ऑल द सेम मदर डक थॉट, इट्स माय डकलिंग. आणि माझ्यासाठी सगळे सारखेच आहे. ही जी मदर डक आहे ती असा विचार करायची की माझ्यासाठी सगळेच बेबी डक हे कसे आहेत, सगळेच सारखे आहे आणि तो माझा बेबी डक आहे. शी लव इट डेअरली. आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. बट द अदर 6 ब्रदर्स अँड सिस्टर्स डिड नॉट लाईक द अगली डकलिंग. पण त्याचे जे इतर जे त्याचे ब्रदर्स सिस्टर होते, भावंड होते, त्यांना हा बेबी डक अजिबात आवडायचा नाही. व्हेन इट वॅडल्ड टुवर्ड्स देम दे टर्न देअर बॅक्स अँड रॅन अवे. वॅडल मीन्स टू वॉक शॉर्ट स्टेप्स, मूव्हिंग फ्रॉम साईड टू साईड. तर हे जे डक्स ज्या प्रकारे चालतात ना त्याला वॅडलिंग म्हणतात. आणि जेव्हा हा बेबी डक त्यांच्या ब्रदर सिस्टरकडे जायचा, भावंडांकडे जायचा, तेव्हा ते त्याच्याकडे पाठ करून पळवून जायचे. त्यांना तो अजिबात आवडत नसे. द लिटिल डकलिंग वुड गो फॉर अ स्विम एव्हरी डे टू अ लेक नियर बाय. जवळच एक लेक होता, तळं होतं. त्या ठिकाणी हे जे बेबी डक होते पोहण्यासाठी जात असत. एव्हरी डे म्हणजे दररोज ते जात असत. द अगली डकलिंग वॉन्टेड टू जॉईन द अदर्स बट दे डिड नॉट वॉन्ट हिम. त्या अगली बेबीला वाटायची की आपणही त्यांच्यासोबत जावं, आपल्या भावंडांसोबत खेळावं, त्यांना जॉईन करून घ्यावं. पण त्यांना त्यांचे जे भावंड होते अगली डकलिंगचे त्यांना ते आवडायचं नाही. ते त्याला जॉईन करून घेत नसत. दे ऑलवेज स्वॅम अवे फॉर हिम. ते नेहमीच त्याच्यापासून दूर जायचे. ही वॉज लेफ्ट ऑल अलोन. आणि त्यामुळे हा जो बेबी डकलिंग आहे हा एकटा पडला होता. द अगली डकलिंग स्वॅम बेटर दॅन द अदर डकलिंग्स विच डिड नॉट प्लीज देम ॲट ऑल. आणि हा जो अगली डकलिंग आहे तो इतर 6 बेबी डकलिंगपेक्षा खूप छान स्विम करायचा. आणि हीच गोष्ट हे जे बाकी डकलिंग्स होते त्यांना आवडत नसायची. दे टीस हिम अबाउट हिज अगलीनेस. टीस मीन्स चिडवणे. टू मेक अ फन. ओके, टू मेक फन. तर ते नेहमी त्याला चिडवायचे. त्याच्या अगलीनेसवरून ते त्याला काय करायचे, चिडवायचे. हिज ओनली फ्रेंड वॉज हिज मदर. आणि त्याची आईच त्याची एकमेव फ्रेंड होती. Other ducks told his mother
इतर जे डकलिंग होते ते त्यांच्या आईला सांगायचे, ऑल युअर डकलिंग्स आर स्मार्ट बट दिस बिग फेलो लुक सो डिफरंट. आणि ते विचारायचे की तुझे सगळे डकलिंग, तुझे हे जे सगळे बेबीज आहेत ते खूप स्मार्ट आहेत, पण हा एवढा इतका वेगळा कसा आहे, हा एवढा अगली का आहे, एवढा कुरूप का आहे, व्हाय इज ही सो अगली. हिज मदर ओनली सेड ही इज माइन अँड आय लव हिम टू. मग त्याची आई म्हणायची की हा माझा आहे आणि ज्याप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम करते त्याचप्रमाणे मी त्याच्यावर पण प्रेम करते. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. आणि शेवटी या अगली डकलिंगला खूपच एकटं असल्यासारखं वाटायचं आणि तो खूप दुःखी होता, खूप सॅड होता. अँड ही डिसाइडेड टू लिव्ह द लेक. आणि मग हे जे तळं असतं ते तळं सोडून जायचा तो विचार करतो. ही मेड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम अवे विथ द रिव्हर. आणि मग तो एका रिव्हरच्या मीन्स नदीच्या काठावर जातो आणि त्या रिव्हरसोबत पोहत पुढे निघून जातो. Wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculous by others. Smaller birds, animals, even human beings poke fun at him. तर बघा, जिथे हा अगली डकलिंग नदीसोबत गेला तर पुढे त्याला या डकलिंगला शेल्टर शोधायला जायचा, निवारा शोधायला तो जायचा पुढे. तर तिथे सगळ्यांनी म्हणजे अगदी स्मॉलर बर्ड्स, छोटे बर्ड्स होते, ॲनिमल्स अँड इव्हन ह्युमन बिईंगने पण त्याची चेष्टा मजाक उडवली. रिडिक्युलस म्हणजेच उपहास करणे, सगळ्यांनीच त्याची चेष्टा केली. आणि मग ही बिकेम लोनलियर अँड मिझरेबल. आणि त्यामुळे तो अजूनच एकटा पडला आणि त्यामुळे अजूनच काय झाला, तो दुःखी झाला. बाय अँड बाय ही ग्रू बिगर अँड स्ट्रॉंगर. पण हळूहळू जसा वेळ होत गेला, वेळ निघत चालला, हा जो अगली डकलिंग होता मोठा होत होता आणि स्ट्रॉंग होत होता. बट वेन एव्हर ही लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन ही थॉट आय लुक सो अगली. आणि जेव्हा कधी तो स्वतःचे प्रतिबिंब म्हणजेच रिफ्लेक्शन पाण्यामध्ये पाहत होता, तेव्हा तो असा विचार करायचा की मी किती अगली दिसतो. आय लुक सो अगली. ही वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. आणि तो त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब पाहायला सुद्धा घाबरायचा. ही हीड हिमसेल्फ इफ ही सॉ एनीवन कमिंग. आणि त्याने काय केलं, हीड म्हणजेच लपवणे. जर कोणी येताना दिसत असेल, कोणाला येताना त्याने जर बघितलं तर तो स्वतःला लपवून ठेवायचा, कारण कोणी त्याची मजाक उडवू नये, त्याला वाईट वाटायचं. आणि मग समोरून कोणी येताना दिसलं की तो हा स्वतःच काय व्हायचा, मग आता लपून बसायला लागला. वन डे व्हेन ही वॉज हायडिंग अमंग द रीड्स मीन्स अ टॉल प्लांट लाईक ग्रास दॅट ग्रोज इन अ नियर वॉटर. म्हणजेच पाण्याजवळ किंवा पाण्यामधले जे गवत असतं, असं उंच असं गवत असतं, त्याला म्हणायचं रीड्स. ही सॉ अ फ्लॉक ऑफ अ ग्रेसफुल व्हाईट स्वॅन स्विम पास्ट. ओके, फ्लॉक म्हणजे पक्ष्यांचा एक ग्रुप म्हणूया आपण, त्याला म्हणायचं फ्लॉक. तर एक दिवस हा अगली डकलिंग या गवतामध्ये मीन्स रीड्समध्ये लपला होता. तेव्हा त्याने काय बघितलं की छान ग्रेसफुल असे स्वॅन स्विम करत जात आहेत. दे वेअर द मोस्ट ब्युटिफुल बर्ड्स ही हॅड एव्हर सीन. आणि आत्तापर्यंतचे सर्वात सुंदर बर्ड्स हे होते. त्याने आतापर्यंत जेवढे पक्षी बघितले त्याच्यातले सगळ्यात सुंदर हे पक्षी त्याने आज बघितले. हाऊ वंडरफुल टू बी लाईक देम ही सेड टू हिमसेल्फ. आणि मग तो स्वतःशीच म्हणाल की किती छान आपणही त्यांच्यासारखे झालो तर, असं तो स्वतःशीच म्हणाला. देन केम विंटर विथ कोल्ड विंड्स अँड स्नो. आणि मग विंटर सीझन आला आणि कोल्ड सीझनमध्ये खूप कोल्ड वाइंड्स आणि स्नो पण असतो. विदाऊट एनी शेल्टर द पुअर डकलिंग वॉज फ्रोझन इन द स्नो. ओके, आणि बाहेर बर्फ पडत असतं आणि हा जो तो पुअर अगली डकलिंग होता त्याच्याजवळ राहायला घर नव्हते, शेल्टर नव्हते, त्यामुळे तो त्या स्नोमध्ये पूर्णपणे गोठून गेला, फ्रोझन झाला. अ काइंड मॅन सॉ
हिम. एका दयाळू माणसाने त्याला पाहिले. ही ब्रोक द स्नो अँड सेव्ह द डकलिंग. तो त्या बेबी डक जवळ गेला आणि त्याने मग त्या डकलिंगच्या भोवती जे स्नो जमला होता तो फोडला आणि त्या डकलिंगचे प्राण वाचवले. सून इट वॉज स्प्रिंग. आणि आता स्प्रिंग सीझन आला. द डकलिंग हॅड नाव गेन अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. आणि त्या बिचाऱ्या डकलिंगमध्ये आता बरीच स्ट्रेंथ आली होती, ताकद आली होती. अगेन ही फाउंड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम फर्दर अवे. आणि मग तो पुन्हा एका नदीच्या कडेने गेला व पुढे पुढे पोहत गेला. वन फाईन मॉर्निंग. एका छानशा सकाळी व्हेन ही फ्लॅप हिज विंग्स अगेन्स्ट हिज साइड्स ही रोज हाय इन टू द एअर. आणि जेव्हा त्याने त्याचे पंख फ्लॅप केले एका सकाळी, फडफडवले, तेव्हा तो उंच हवेमध्ये उडाला. ही फ्ल्यू ऑन अँड ऑन टिल ही फाउंड हिमसेल्फ इन अ ब्युटिफुल फ्रॅग्रंट गार्डन. आणि या अगली डकलिंगने त्याचे पंख फडफडवले आणि तो उंच असा हवेमध्ये उडायला लागला आणि एका सुंदर मस्त फ्रॅग्रंट मीन्स सुवासिक अशा बागेमध्ये तो जाऊन पोहोचला. फ्रॉम अ थिकेट क्लोज by came 3 beautiful white swans rustling their feathers and gliding lightly over the smooth water. Rustling means making soft sound. तो जो स्वॅनचा साऊंड असतो त्याला म्हणायचं रसलिंग. अँड ग्लायडिंग मीन्स टू मूव्ह स्मूथली अँड कंटिन्युअसली. इथे रसलिंग हा शब्द तुम्हाला दिसतोय आणि ग्लायडिंग मीन्स स्मूथली कंटिन्युअसली पुढे जात राहणे. आणि त्या ठिकाणी पुन्हा 3 सुंदर असे स्वॅन हलकासा सॉफ्ट असा आवाज करत कंटिन्युअसली स्मूथली स्विम करत आले. द डकलिंग रिमेंबर द लवली बर्ड्स. आणि या डकलिंगला मागे जे स्वॅन त्याने बघितले होते आणि त्यांना बघून त्याला वाटलं होतं की आपण हे असंच बनावं, तर ते त्याला आठवले. ही वॉज अफ्रेड टू मीट देम बट ही फेल्ट स्ट्रेंज लॉंगिंग टू बी विथ देम. आणि त्याला त्या स्वॅनला भेटायला खूप भीती वाटत होती, पण त्याला भेटायची तर त्याला खूप इच्छा होती, खूप उत्कट इच्छा झाली होती. ही मेड अप हिज माइंड टू अप्रोच देम नो मॅटर हाऊ बॅडली दे ट्रीटेड हिम लेटर ऑन. आणि मग त्याने त्यांच्याजवळ जायचं ठरवलं आणि त्यांनी त्याला कितीही वाईट वागणूक दिली तरीही त्याने मनाशी पक्का विचार केला की आता आपण जाऊन त्यांना अप्रोच करावा. He swam towards the beautiful birds and bowed his head down to the surface of water. आणि मग तो काय केलं, त्याने काय केलं, त्या यांच्या दिशेने तो पोहत गेला, स्वॅमच्या दिशेने तो पोहत गेला. अँड बो हिज हेड डाऊन, त्याने त्याची मान खाली घेतली. टू द सरफेस ऑफ वॉटर, आपलं डोकं त्याने खाली पाण्याकडे झुकवलं. कारण त्याला माहीत होतं की हे आपले मजाक उडवतील, त्याच्यामुळे त्याने काय केलं, आपलं डोकं खाली घेतलं, काही न बोलता तो त्यांच्याकडे गेला. अँड व्हॉट डिड ही सी. आणि त्याने त्या क्लिअर अशा वॉटरमध्ये काय बघितलं. व्हॉट डिड ही सी इन द क्लिअर स्ट्रीम बिलो. अतिशय स्वच्छ असं पाणी होतं. त्या स्वच्छ पाण्यात त्याला काय दिसलं, हिज ओन इमेज, त्याला त्याचे स्वतःचे चित्र दिसले. नो लॉंगर अ डार्क ग्रे अगली बर्ड बट अ ग्रेसफुल अँड ब्युटिफुल स्वॅन. आणि जेव्हा पाण्यात चित्र पाहिले तर त्याला दिसले की तो आता डार्क ग्रे अगली बर्ड राहिला नव्हता, तो एक आकर्षक ग्रेसफुल सुंदर असा स्वॅन होता, एक सुंदर असा हंस होता. द अदर स्वॅन स्वॅम राऊंड अँड न्यू कमर अँड वेलकम हिम. आणि इतर जे स्वॅन होते ते त्यांच्या चहूबाजूनी आले आणि त्यांनी त्याचं छान असं वेलकम केलं. द बर्ड दॅट हॅड लिव्ह अ मिझरेबल लाईफ ॲज अॅन अगली डकलिंग वॉज अ स्वॅन आफ्टर ऑल. आणि हे अगली डकलिंगची जी दुःखी आयुष्य जगणारा हा डक हा शेवटी कोण होता, तर एक सुंदर ब्युटिफुल स्वॅन होता, हंस होता. ही कव हिज स्लेंडर नेक अँड क्राय जॉयफुली फ्रॉम इट डेप्थ ऑफ हिज हार्ट. स्लेंडर मीन्स ग्रेसफुली थिन. इथे चित्रात बघा, हा जो अगली डकलिंग आहे ना तो खूप सुंदर हंस बनला आहे. हे इथे बघा या चित्रामध्ये. ओके. आणि स्लेंडर नेक. एक मिनिट.
आणि स्लेंडर नेक म्हणजेच त्याची ही जी नेक आहे ती कशी होती, अतिशय ग्रेसफुली थिन. इथे चित्रात आपल्याला दिसतंय की जो अगली डकलिंग होता तो सुंदर हंस बनला आहे आणि त्याची ही जी मान आहे त्याला स्लेंडर नेक म्हटले आहे. आणि त्याची मान त्याने कर्व केली आणि खूप खुश होऊन ओरडला. डेप्थ ऑफ हिज हार्ट मीन्स अगदी अंतःकरणापासून ओरडला. I never dream of such happiness as these while I was an ugly duckling. आणि जेव्हा मी अगली डकलिंग होतो तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की मला पण कधी एवढा आनंद होईल आणि मी सुद्धा असा कधी स्वॅन होईल, हे त्याने कधीच विचार केला नव्हता. खूप सुंदर अशी ही गोष्ट आहे. तर या गोष्टीपासून आपल्याला काय शिकायला मिळतं मुलांना, तर बिलीव्ह इन युअर सेल्फ, तर स्वतःवर विश्वास ठेवा. आय होप यू अंडरस्टँड इट. ओके, म्हणजे क्वेश्चन आन्सर ऑलरेडी आपण त्याचा व्हिडिओ केलेला आहे. तर तेव्हा आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.